हॅलो मंडळी, कोमल ब्लॉग्स चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि तुम्हाला माहीत आहे 15 दिवस व्हायला आले माझी मुलगी बाहेर गेलेली आहे। आणि म्हणजे तिला हॉस्टेलमध्ये टाकायचं होतं, पण हॉस्टेलमध्ये काही तिचा नंबर लागलेला नाही। मग तिला मामाच्या इथे ठेवलेलं आहे। मामाचं गाव म्हणजे जुन्नर आहे आणि जुन्नर कॉलेज आहे ते छत्रपती कॉलेज तुम्हाला माहीत असेल तर तिथं ती आता सध्या तरी त्या कॉलेजला तिने ॲडमिशन घेतलेलं आहे। आणि म्हणजे माझा भाऊ म्हटला का तिला नको हॉस्टेलला टाकू, ते हॉस्टेलचं जीवन चांगलं नसतं आणि तिला आमच्या इकडं पाठव। म्हणजे माझा भाऊ आणि माझे वडील एकटेच राहतात। तुम्हाला माहीत असेल मला आई नाही आहे आणि माझ्या भावाचं पण लग्न झालं असं नाही, पण भावाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून सध्या तरी त्यांच्या घरामध्ये जेवण त्यांना स्वतःलाच बनवायला लागत होते। माझे वडील स्वतःचं जेवण स्वतःच करून जेवायचं आणि माझा भाऊ तर कामानिमित्त तो बाहेर जातो तर बाहेरच जेवायचं बिचारा। तर आत्ता असं झाले माझी मुलगी जाण्याने त्यांचं जेवण थोडं आसान झालं आहे। माझ्या मुलीला कमीत कमी चपात्या यायच्या, म्हणजे तिला चपात्या येतात तर ती त्यांना चपात्या करून तरी देऊ शकते। आणि भाजी ते स्वतः करू शकतात। माझे वडील पण भाजी करतात, माझा भाऊ पण भाजी करतात आणि तिला भाजी येत नाही तर ती सगळ्या चपात्या वगैरे, कपडे धुते, भांडे घासते, सगळे इतर कामे सगळे तिला येतात। पहिले तर मी म्हटलं तिला काहीच येत नाही, म्हणजे इथं तर ती करतच नव्हती कारण मी घरीच असते आणि माझी मुलगी शाळेत जात होती। पण आता जशी 10वीची सुट्टी लागली तेव्हापासून ती घरीच होती। तिला म्हटले होते कॅम्प्युटर क्लास कर, पण तिने काही केला नाही कारण कॅम्प्युटर क्लास म्हणजे MACIT असा तो कॅम्प्युटरचा क्लास होता आणि तिने तो केला नाही। ती म्हटली मला करायचं नाही, तर ती पण घरीच होती, मी पण घरीच होती। तर घरी कसं मुलीचे जास्त लाड असल्यामुळे ती एखादंच जेव्हा तिला म्हणून का हे काम कर तेव्हा ती ते एकच काम करायची आणि नंतर म्हणायची मला करायचंच नाही। तर अशी आमची मुलगी लाडवलेली होती, इथं काही काम करत नव्हती। तर माझ्या भावाला मी नाही तिकडं जायच्या आधी त्याला सांगितलं होतं का बघ बाळा तिला काही जेवण वगैरे येत नाही आणि तू म्हणशील तिने सगळं करायला पाहिजे। तर माझा भाऊ फक्त एवढंच म्हटलं का जाऊ दे, येत नाही ना तिला, ती शिकल, तिला चपात्या नाही येत तर ती कच्च्या मच्छा बनवल कशा पण, 1-2 दिवस त्रास होईल, नंतर तिला रोज करायचं म्हणून तिला सोपं जाईल। आणि नंतर आता म्हणजे ती इथंही चांगल्या चपात्या बनवत होती, पण इथं तिला रोज बनवायला लागायच्या नाही कारण एखाद्या दिवस बनवल्या तरी मला वाटायचं बरं एखाद्या दिवस तरी आराम भेटला आपल्याला, पण ती रोज इथं जेवण बनवतच नव्हती। आणि आता तिचं सकाळी कॉलेज असतं आणि ती 12-1ला घरी येते आणि अजून काही तिला ट्यूशन वगैरे लागले नाही आणि म्हणून ती लवकर येते, 12:30लाच 1ला सुटतं कॉलेज आणि सकाळचंच असतं म्हणून ती सकाळी काही जेवण बनवून येत नाही। तिला जेवण गेल्यावर भेटतं कारण माझे वडील स्वतः जेवण बनवतात। आता तिला फक्त संध्याकाळी 1 टायमाच्या 4-5 चपात्या हवी। आता 3 माणसांना किती चपात्या लागतात, तर 1 टायमाला तेवढ्या चपात्या आणि बाकीचे काम भांडी वगैरे घासायची। तर भांडी तर ती इथंही कधी घासायची, तर तिथं ही सगळी कामं तिला करावी लागतात। तर आता सध्या आता तिने काल फोन केला होता, म्हणजे रोजच फोन येत नाही असंही नाही, रोज फोन येतो। कालच तिने फोन केला होता का मम्मी माझा घसा, मला सर्दी झाली, मला खोकला झाला आहे। तर मी म्हटलं का एक काम कर, मामाला सांगून गोळी आण, नाहीतर तू कॉलेजला गेली तर गोळी घेऊन ये। तर मी हे तिला रात्री सांगितलं आणि तिचा मामा लगेच संध्याकाळी कामावरून आल्यावर तिला लगेच दवाखान्यात नेऊन दाखवून इंजेक्शन वगैरे देऊन घरी आणले। आणि मग ती काल तर ते फिरायला सुद्धा गेले होते कारण माझ्या भावाकडे 4 व्हीलर गाडी आहे। बाहेर म्हणजे आता पाऊस पडतोय तर बाहेरचं वातावरण खूप चांगलं झालं आहे आणि ते फिरायला पण गेले होते। आणि दुसरा असा मुद्दा आहे का मी तिला म्हटलं होतं तू व्हिडिओ कर, म्हणजे आम्हालाही कळेल तू काय करते काय नाही करत, पण तिच्याकडे सध्या मोबाईल नाही आणि आमच्याकडेही सध्या पैसे नाही म्हणून आम्ही म्हटलो का नको आता सध्या तरी तू गप्पच आहे, मामाचा मोबाईल तर ठीक आहे, नाहीतर तू अभ्यासावर लक्ष दे। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि आपली काळजी घ्या।